संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शिवसेनेत मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीला खालापूर तालुक्यात मात्र भूकंप करता आला नाही। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी सभापती HR पाटील यांनी मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी शिवसेनेत फूट पाडण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे यावेळी तरी धुळीला मिळाले आहेत। भूकंप सांगून होत नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोपोलीत लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यात शिवसेनेवर केली। प्रत्यक्षात खालापूर तालुक्यातील शिवसेनेत भूकंप करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सपशेल फसल्याचे दिसले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ आणि सुमार दर्जाचे सूत्रसंचालन यामुळे हा कार्यक्रम खूपच रटाळ झाला। रायगड जिल्हा परिषद महिला व समाज कल्याण सभापती उमाताई मुंडे, महिला बाल कल्याण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चा होत्या। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आउटगोईंग मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकीनंतर इनकमिंग होणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। त्यामुळे जोरदार पाऊस असतानाही कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृहात गर्दी केली होती। जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या एका गटाने राष्ट्रवादीला मोठी मदत केल्याची चर्चा आहे। यावरून शिवसेनेत मोठे रणकंदनही माजले होते। त्यामुळे निवडणुकीत मदत केलेला हा गट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। शिवसेनेचे प्रमुख नेते यासाठी कार्यकर्त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काही दिवस करताना दिसत होते। प्रवेशाच्या दिवशी मात्र यातील कोणीही कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरकलेही नाही। राष्ट्रवादीला अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे। अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडल्यानंतर मिळालेले यश महत्त्वपूर्ण असेच आहे। कार्यकर्त्यांची मेहनत, योग्य नियोजन, काँग्रेस आणि शेकापची मिळालेली साथ या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत कार्यकर्ते असले तरी व्यासपीठावर बसायला नेते मात्र नव्हते। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मात्र हे चित्र बदलले आहे। नरेश पाटील, उमा मुंढे जिल्हा परिषदेत सभापती आहेत, तर श्रद्धा साखरे आणि विश्वनाथ पाटील खालापूर पंचायत समितीची जबाबदारी सांभाळत आहेत। तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या संतोष बैलमारे यांना कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी देत नव्या पक्षात दाखल झालेल्या HR पाटील यांचा तालुकाध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत याचा किती फायदा राष्ट्रवादीला होतोय हे येणारा काळच ठरवेल। विधानसभेच्या निवडणुकीनंतर विजय पाटील, नवीन घाटवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत गेले होते। याचा वचपा काढत शिवसेनेला खिंडार पाडून भूकंप करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मनसुबे HR पाटील सोडून अन्य कोणीही राष्ट्रवादीत प्रवेश न केल्याने सध्या तरी धुळीला मिळाले आहेत। भूकंप सांगून होत नाही हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेला कानमंत्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचे मत या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात असून दुधाने तोंड भाजल्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे प्रवेश घ्यायचे असतील तर राष्ट्रवादीचे नेते ताकही फुंकून पितील अशी अपेक्षाही राजकीय निरीक्षक व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। 1983 पासून पॉलिटेक्निक विश्वातील एक विश्वासार्ह नाव KTSP मंडळ संचालित BL पाटील पॉलिटेक्निक खोपोली। आमची वैशिष्ट्ये: 34 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अविरत वाटचाल, AICTE, DTE, MSBTE यांच्या मानांकनानुसार मुंबईप्रमाणे अद्यावत आणि प्रशस्त लॅब, भव्य आणि सुसज्ज लायब्ररी, स्वयं अध्ययनासाठी रीडिंग रूम उपलब्ध, तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग। प्रवेश पात्रता: प्रथम वर्ष SSC पास, थेट द्वितीय वर्ष 12वी सायन्स, टेक्निकल, वोकेशनल कोर्स किंवा 2 वर्ष ITI, MCVC पास असणे आवश्यक। विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सुविधा: SC, ST, NT आणि OBC करिता शिष्यवृत्ती तसेच खुल्या प्रवर्गासाठी EBC सवलत उपलब्ध। प्रवेशासाठी संपर्क
9702023491, 8169006970, 9422494788. आमचा पत्ता खोपोली नगरपालिकेजवळ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. एकदा अवश्य भेट द्या.